त्यांच्या वक्तव्यामुळे मी आधीच सांगितलं की गुलाबराव पाटील असे का बोलले, मी त्यांच्याशी चर्चा करीन. आज वर्ध्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून 76,000 परिवारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्यात आला. आमचे पालकमंत्री पंकज भोयरजी, आमचे आमदार राजेश बकारेजी, सुमित वानखेडेजी, समीर पुनावरजी या सर्व आमदारांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलं. समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाच्या योजना तयार केल्या. आमचे पालकमंत्री यांनी संपूर्ण जिल्ह्याचं आरोग्य हे तपासून घेण्याचं एक अभियान तयार केली आहे. जातीनिहाय पूर्ण माहिती पहिल्यांदा येत असणार आहे. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आभार मानतो, केंद्र सरकारचा आभार मानतो. जो शब्द देशाच्या महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही दिला होता की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होईल, आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आता जातनिहाय जनगणना होणार आहे. काँग्रेसने कधी 65 वर्ष सरकार चालवणे या गोष्टीचा विचार केला नाही. उलट जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला, ओबीसी समाजाला त्या ठिकाणी वापरून घेण्याचं काम केलं आणि आता नौटंकी करताय मोर्चे काढून. काँग्रेसने कधी ओबीसी समाजाला न्याय दिला नाही, 18 पगड जातीला न्याय दिला नाही. पण आमचं सरकार, मोदीचं सरकार यांनी आता जातनिहाय ओबीसीची जनगणना सुरू केलेली आहे. त्यामुळे एक मोठा फायदा सर्व 18 पगड जातीला होणार आहे, सर्व समाजाची जातनिहाय मोजणी होणार आहे, जातनिहाय जनगणना होणार आहे आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. स्वातंत्र्यानंतर असा निर्णय झालेला आहे.